सगळ्या विधीचं कुठपर्यंत वर्ण करणार बाबा? हे बाबांनी काढलं नाही, जरा लक्षात घ्या. हे परमेश्वरी लीला आहे. या मोडक्या हाताने तोडक्या शब्दांनी हे कुठे लिहिले जाईल का? त्याचे तो करता हस्ता आहे आणि त्यांनी आपल्या तुमच्या भक्ता करताना हे तयार केलं आहे. त्याचा अर्थ मोडका तोडका बाबा एवढं सांगतात की सगळ्या मंत्रात मंत्र मृत्युंजय. सुरुवातीलाच तर तुम्हाला मृत्युंजयाचा शब्द तोंडात आल्यावर तुम्हाला भय कसला. या महामंत्राचा जो कोणी आश्रय घेईल, लाहो घेईल, सेवा करेल, तो आलाच पलीकडे, तो काही पली तिथे राहणार नाही. तर हा एक शब्द, हे अष्टक नाम जे आहे, तर देवाला एकच नाव असतं, पण ज्या ज्या कार्याला जे काही कार्य केलं त्या शरीराने त्याला ते 8 नाव पडले. हे अष्टक नाव 8 नाव झाल्यानंतर तुम्हाला कोणताही मंत्र जपायला अधिकार नाही. गायत्री मंत्र घेतल्याशिवाय नव्हता गायत्रीशी संबंध रिघू नाशके वेद. वेद वाचणं हे निष्फळ आहे. तर तो 24 गायत्रीचा मंत्र आहे, पण त्या 24 गायत्रीच्या 24 अक्षराच्या मंत्रातून 24 गायत्री आहे. या गायत्री आपल्या करताना भगवंतांनी या आश्रमात ठेवल्या आहे. मोठ्या मोठ्या महान ठिकाणी चर्चा चालली आहे की जे जे 12-12 वर्ष अभ्यास करून त्यांना जे प्राप्त झालं नाही त्या विधीमध्ये आहे. या आश्रमाची सेवा ज्यांनी करायची त्यांनी मनोभावाने करा. दगड उचला, माती उचला, काही करा. कारण हे सगळं आश्रमाला सगळं साहेच करणारे आहेत. तर आश्रमाची सेवा बाबांनी वारंवार तुम्ही कराल तर बरोबर फळद्रूप होईल. जसा एखादा वृक्ष लावला आंब्याचा म्हणजे तो एकच वर्ष पीक देत नाही, आठवून काळ पीक देतो. त्याचप्रमाणे हे आज भगवंतांनी या ठिकाणी आश्रम तयार केलाय. पण याची जर कोणी कल्पना करील, अर्थ करा, बाबाला मानू नका, या विधीला माना. त्या विधीमध्ये काय काय भरले आहे सगळं तुम्हाला देऊन टाकले, पण तुमच्या त्या बुद्धीला झापत नसल्यामुळे तुम्ही जशा त्या हरणा त्या झळाच्या पाण्याला पाहून वडकत फिरता, असे आपण फिरू नका.